असं झालं होय. कठीण आहे रे. काय ग, आज उशीर झाला तुला? हो माई, ते रविवारी मुलांसाठी ग्रूमिंग सेशन आहे ना आता. ग्रूमिंग सेशन म्हणजे? म्हणजे त्यांच्यातल्या गुणांशी त्यांची ओळख करून द्यायची, हं, ते फुलवण्यासाठी त्यांना मदत करायची. बरं. अय्या, म्हणजे तुझा हा रविवार सुद्धा गेलाच म्हणायचा की. हो ना. अगं पण आता चेहरा असा पाडू नकोस. जा बघू, फ्रेश होऊन ये. नाही, नानांचा फंडा. आधी मस्त शॉवर घेते आणि मग येते स्वयंपाकाला. अगं विजयाने सगळा स्वयंपाक केला सुद्धा. मस्तपैकी तुझ्या आईने शिकवलं ना तसं चिंचेचं सार केलंय, भोपळ्याचं भरीत केलंय आणि सुरणाची भाजी. पोळ्याही तयार आहेत हो. आता फक्त भाताचं कुकर लावायचं की झालं. माई, विजयाताई रागावल्यात का हो माझ्यावर? का बाई? हा हा हा, कैऱ्यांवरनं म्हणतेस का? हो, म्हणजे मला करायला काहीच नाही ठेवलं त्यांनी. नाही बाई, पण मला नाही असं वाटत. नाही म्हणजे आपली विजया काही त्यातली नाहीये हो. कदाचित दुखावली गेली असेल ती, पण म्हणून बाई ती अशी नाही हो वागणार. मेघना, आपण ना आपल्या कामात खूप बिझी असतो आणि बाहेर काम करत असताना कधीतरी आपण आपल्या घरच्यांनाच विसरून जातो. विसरतो म्हणजे काय, गृहीत धरतो आपण त्यांना, आणि ते आपल्या फार जवळचे असतात ना, म्हणून कळत नकळत कधीतरी असं घडून जातं, हो की नाही? फक्त काय होतं, तो माणूस दुखावला जातो. पण आता तू सॉरी म्हणालीस की नाही, तुला वाईट वाटलं म्हणून, याचाच अर्थ काय होतो की तू सुद्धा काही जाणून बुजून केलं नाहीस ना, नकळत घडलंय. हा, पण आता कधीतरी सल राहते हो. ती सल फक्त दूर करायची बोलून की झालं. हो माई, खूप बरं वाटलं. मी करेन माझ्या चुकीची भरपाई. बरं माई, आलेच. मन, सगळ्यात तेच महत्वाचं असतं नाही. हम्म. पण काय करणार, जबरदस्तीने मानत नाही ना ते. खरंय. अरे बापरे, मला तुझ्याकडे बघून मी म्हणजे घाम आणि धुळीचा पुतळा आहे असं वाटतंय मला. राजा, पटकन शॉवर खाली जा. बरं, काही हवं आहे का डायरेक्ट जेवणार आहेस? तुझा एक बाईट हवाय मला. हे आदित्य, यार असं काय करतेस? तुझ्याच मनात वाईट विचार आहे. तो न्यूज मध्ये बाईट घेतात ना, तसा बाईट म्हण. बरोबर. काय ना, हल्ली मॅडमला फोन करायला, केलेला फोन उचलायला, मेसेजला रिप्लाय करायला सुद्धा वेळ मिळत नाहीये. फ्रेश हो. आदित्य, काय चाललंय रे किचन मध्ये? अरे, अर्धा शिंतोडा उडाला तर केवढा आरडाओरडा. केसात अजिबात पाणी नाही माझ्या. हे बघ. अरे अरे, नाही, इथे पाणी आहे, इथे पुसायचं राहिलंय. हे बघ, इथे चेक. आहे पाणी. इथे पण आहे का? मग इथे चेक कर. बघितलं? शिव 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 शिव. काय रे, काय चाललंय? काय प्रकार चालले? हा, अरे किचन मध्ये नको रे असले प्रकार. हा, अरे काय यार दादा. दादा, सरबत घेणार तुम्ही लिंबाचं? हा, सरबत. हो ताबडतोब. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. आंघोळीच्या आधी की आंघोळीच्या नंतर? हे असं ना धर्मसंकटात नाही टाकायचं. मी आंघोळीच्या आधी एक ग्लास घेणार आणि मग आंघोळीनंतर एक ग्लास घेणार. वाव, ओके, डन. द्या. ठीक आहे. येस. काय मग, काय म्हणतात लेक्चर्स? सो फार सो कूल. बघितलं, भाषा बदलली आहे. दादा, तुझं कसं फुल स्विंग मध्ये चालू आहे ना? अरे एकदम जोरात. आता परत जायचं फ्रेश होऊन. परत? रात्री यायला किती उशीर होईल माहित नाही. दादा, पण जेवून जा हा नक्की. सगळा स्वयंपाक तयार आहे, म्हणजे विजयाताईंनीच केलाय. का?
मला तुझ्या हातचं जेवण चालत नाही की काय? नाही नाही असं नाही. वळेवर चला, मी पळतो, मला आवरून परत निघायचंय. हो. बरं मी ना आणखीन एक ग्लास रेडी ठेवा. बरं. हा, चालू दे लगेच हो. अरे यार काय तुझ्यामुळे. माझं बाईट कधी मिळणार? गप्प बस आदित्य. बस काय कधी मिळणार आहे बाईट? शट अप. अरे सरबत झालं बाईट. अरे आदित्य, चाललोय मी. मग शाळा कधी सुरू होणार? 15 जूनला. हा. काय हो नाना आजोबा, यंदा तुम्ही आमच्यासाठी काही गेमच नाही शोधलाय. अरे तुम्ही आता मोठे झालात, तर तुम्ही गेम सांगायचे आणि त्यात मला घ्यायचं. अहो काय हो, ए असं चालणार नाही हा नाना आजोबा. हा काहीही सांगता तुम्ही. बर 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 ठीक आहे, उद्या आपण ट्रेजर हंट खेळूया, पण एका अटीवर. घरातल्या घरात खेळायचं, बाहेर खूप ऊन आहे की नाही. ओके. दुपारची जेवण झाली की मग खेळूया. चला आता झोपायला जा. अहो, काय नाना इतक्या लवकर झोप येणार आहे? काहीतरी खेळूयात ना. अरे पण आत्ता काय खेळायचं? काही चालेल. हा काही काही काही. बघा, काही चालेल असं म्हणालात, नंतर तक्रार करायची नाही. नाही नाही नाही. बघतो तुमचं जनरल नॉलेज आणि भूगोल कसा आहे ते बघतो आता. चला पेन आणि पेपर आण. नाना एकच पेपर आणू? पेपर वही काही चालेल, तर स्कोर लिहायचा आपल्याला. आणि जिंकणाऱ्याला काय मिळणार? हा. बघूया, काहीतरी खाऊ पिऊ देऊया. हा. हे घ्या. Good. चला मग रॅपिड फायर खेळूया. हो हो हो. हे काय नवीन काढलेत? असंच. बरं. पण नाना आजोबा टॉपिक काय? राज्यांच्या राजधान्या. ओ. हा, परदेशातल्या राजधान्या मारे आपल्याला पाठ असतात, पण आपल्या देशातल्या राज्यांच्या राजधान्या इल्ले. रेडी? रेडी. आणि हो, बझरच्या ऐवजी हात वर करायचं. नाना मी 1 2 3 म्हणते. हा म्हण. पल्लव रेडी? ए किती वेळ अगं? ते तर म्हणशील विचारलंच नाही मला. ए रेडी आहे मी. साक्षी तू? हो मी पण. मी पण. 1 2 3. हिमाचल प्रदेश. हे काय, पहिल्याच प्रश्नाला ओम फास. नाना पहिला डाव भूताचा. वा वा शहाणाच आहेस. ए तुझं तरी येते का ग उत्तर? जायचं त्याला पाहिजे येत होतं ना. मग कशा- थोडक्यात काय, तिघांनाही येत नाही, तिघांनाही 0 मार्क. उत्तर आहे शिमला. हा ठीक आहे ठीक आहे. चला रेडी? महाराष्ट्र. मुंबई मुंबई मुंबई. अरे हे काय, हे सगळे एकदम. बजर कुठे गेला? हेही मार्क गेले. पण हे परत पहिल्यापासून नीट सुरू करूयात आपण. परत परत काय ग तेच? गप रे. तू गप. भांडू नका भांडू नका भांडू नका. अब जोर लगा के हैया. अरे नाना देसाई की इज्जत का सवाल है भाई. तामिलनाडू. यस. चेन्नई. अरे वाह, 10 मार्क. केरळ. तिरुवनंतपुरम. अरे वाह, 10 मार्क. पल्लव ने अब तक खाता नहीं खोला है भाई. हाँ, कर्नाटक. हाँ. हाँ, बेंगलोर. अरे वाह, 20 मार्क. अरुणाचल प्रदेश. यस. इटानगर. अरे वाह, 20 मार्क. गुजरात. यस. अहमदाबाद. चुकला. गांधीनगर. ओडिसा. भुवनेश्वर. अरे वाचला रे वाचला, पल्लव वाचला. 10 मार्क. ताई दादा आले नाहीत का अजून? नाही ना.
9 वाजता गेला, 12-12:30 येतो म्हणाला तर अजून पत्ता नाही. 1:30 वाजत आला आता. बरं उशीर होतो तर फोन करून कळवावं ना. घरी माणसं वाट बघत असतात, काळजी वाटते, काही किंमतच नाही. आणि मुख्य म्हणजे न जेवता गेला अगं घाईघाईने. त्याला ऍसिडिटीचा केवढा त्रास आहे माहितीये, तरी मी सांगत असते त्याला. पण बायकोचं कोण ऐकणार? बायकोचं ऐकण्यात कमीपणाच वाटतो ना. बसा करत फोन, नाही अजून स्विच ऑफच. काय करावं ना कळत नाहीये. आई तुम्ही प्लीज चिडू नका. अहो आम्हालाही म्हणाले होते दादा खूप काम आहे म्हणून. त्यातच असतील ते. काय कधी कधी काळा वेळाचं भान राहत नाही ना. तुम्ही झोपा, येतील ते. खरंच खरंच त्यांच्या लक्षात नसेल आलं किती वाजलेत ते. काय टीम एकत्र असली ना की चर्चांमध्ये पत्ता नाही लागत ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यांच्या लक्षात आलं ना की करतीलच ते फोन. होप सो. अमितच आहे. काय रे अमित? अगं सॉरी, थोडा इकडे ना रेंजचा प्रॉब्लेम आहे. तुला फोन लागला नसेल ना. अरे पण किती वाजलेत बघितलंस का? आणि ऐक, मला ना काम संपायला अजून वेळ लागणार आहे. सो तू वाट बघत बसू नकोस. माझं खाणं झालंय. हा, झोप शांतपणे. ठीक आहे, पण मग आता निघू नकोस तू ऑफिस मधून. आता 1:30 वाजलेत, पोचता पोचता तुला 2:30-3 वाजतील. त्यापेक्षा उजाडल्यावरच ये. हा, उगाच रिस्क नको. ठीक आहे, तसंच करतो मी. ओके ठीक आहे, आणि सावकाश ये. हा, हो, काळजी करू नको. चल, बाय बाय, गुड नाईट. बाय. जीव भांड्यात पडला बाई माझा अमितचा फोन आल्यानंतर. काय होतं ना, आपलं माणूस वेळेत घरी आलं नाही ना की जाम चिडचिड होते. आता झोपते मी शांतपणे. गुड नाईट. गुड नाईट. खरंच आयुष्य खूप बदलून गेलं. 2-3 दिवसात आदित्यशी सुद्धा नीट बोलता नाही आलं. आणि विजयाताई का चिडल्या होत्या आज इतक्या? माझ्यावरचा राग मनात राहिलाय का त्यांच्या? अमित दादांची तक्रार करता करता त्या मला उद्देशून बोलत नव्हत्या ना? गुड मॉर्निंग नाना. गुड मॉर्निंग. अरे काय तू तयार पण झाली आहेस? हो, आता मी रिक्षाने किंवा बसने जाते ना. लवकर मिळत नाही म्हणून मग लवकर निघते. अरे बापरे, तुझं सगळं झालेलं दिसतंय. स्वयंपाक पण केलास की काय? हो. मग विजया नाहीये का? कैरी प्रकरणामुळे अजून तोंड आंबट आहे का? तुम्हाला कसं कळलं? ते संजीवनी, दुसरं कोण सांगणार मला? हा, नाही म्हणजे राग असं नाही, पण माई जे म्हणाला ते पटलं मला. विजयाताई थोड्या हर्ट झाल्यात.
आणि नेमकं अमित दादांनी पण काल रात्री तेच केलं. काय म्हणणं काय तुझं? मला वाटतंय त्या दुखावल्या गेल्यात आणि मला कळत नाही त्यांच्याशी कसं बोलायचं ते. नाना, हं. मला काहीतरी आयडिया द्या ना. हे बरं आहे. ठीक आहे, संध्याकाळच्या कॉफी बरोबर बिस्किटांऐवजी तोडगा हजर करतो. चालेल. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. काय रे, काही काम होतं का? नाही मॅम, असंच. ओके. मॅम मॅम तुम्ही आम्हाला सरप्राईज सांगणार होतात ना? ओ, ते होय. सांगा ना मॅम. तरी पण मॅम. अरे सरप्राईज असं कसं सांगणार? सांगा ना मॅम प्लीज. अरे सरप्राईज जर असं सांगितलं तर त्यात मजा काय राहिली? मॅम तरी पण नाही. प्लीज मॅम. तर थांबा थांबा, कळेल तुम्हाला लवकरच. सब्र का फल मीठा होता है. तिकडनं ए, इथे. गप्प तू. अहो नाही. अरे आता तू शांत बसतेस का? नाही नाही तू. नाना अरे, राहू राहू यार रे. नाना तू शांत आजूबाजूस- बस. नाना अरे, राहू राहू यार रे. नाना तू शांत आजूबाजूस बस. करू इथे, दे. इथे. नाही नाही मी सांगणार आहे. काय चाललंय? काही नाही. सिक्रेट. वा, छान. डोईचं मी मोरक्याच तुमच्यात सामील आहे. मग काय, दंगा करायचं लायसन्सच मिळालंय तुम्हाला? दंगा करणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्यावर कुठल्याही परिस्थितीत आम्ही गदा येणार नाही. काय रे? हा. काय हवा तो दंगा करा, पण मोडतोड काही करायची नाही. आणि पाण्याची कारंजी नाही करायची घरात, कळलं ना? हा, एवढं काय बोलायला नको आहे. मोठमोठ्या शास्त्रज्ञांचे प्रयोग सुद्धा फसतात. तसा या आमच्या छोट्या शास्त्रज्ञांचा मागच्या वेळचा प्रयोग फसला होता. हवेच्या दाबाने टाकीतलं पाणी काढण्याचा. हो हो. मला काय करायचंय, मी चालले राणे काकूंकडे. पण मी यायच्या आधी घर जसं तसं पहिल्यासारखं करून ठेवायचं, कळलं ना? हो. काय हो. नक्की? हं. हा, चल. नाना बाबा, सांगा ना. तर मी काय सांगत होतो, हा. खरी कमाई. आमच्या वेळी गर्ल्स गाईड आणि बॉय स्काउटची बॅच असायची. त्यातून अतिशय शिस्तबद्ध, कष्टांचं मूल्य समजणारा आणि संकट समयी इतरांना मदत करणारा असा एक मुला मुलींचा गट तयार व्हायचा. बेडन पॉवेल नावाच्या एका माणसाने या चळवळीचा पाया रचला आणि मग ती जगभर पसरली. आता बहुतेक तुमच्या शाळेत नाही आहे ना? नाही. नाही, हरकत नाही. पण त्यातला खरी कमाई हा प्रकार फार मस्त. म्हणजे म्हणजे घरातल्यांची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची छोटी मोठी कामं करून ते देतील तो छोटासा मोबदला घ्यायचा, त्याला म्हणायचं खरी कमाई. म्हणजे आपल्या कष्टांनी कमावलेली आपली कमाई. तुम्ही करायचं ते सगळं? हा. म्हणजे सर अनोळखी माणसांना विचारायचं काही काम आहे का असं? तेव्हा कसं होतं, एक तर सगळी माणसं एकमेकांना ओळखायची, शिवाय शाळेची ओळख होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंगावर गणवेश असायचा ना स्काउटचा. त्यामुळे सगळी माणसं कामं द्यायची आणि मोबदलाही द्यायची. कोणी दळण आणायला सांगायचे, कोणी रद्दी विकून यायला सांगायचे. एका खाष्टबाईनी तर सगळ्या घराचा केर काढायला लावला आणि लाद्या पुसायला लावल्या होत्या. बरोबर म्हणते कशी, अरे ही कष्टाची कामं केली तर तुमची खरी कमाई. पण तेव्हा उत्साह असायचा ना. आणि मुख्य म्हणजे काय, कुठलंही काम कमी लेखायचं नाही, ही त्यामागची शिकवण होती. त्यामुळे सगळी कामं करायचो आम्ही. एकदा तर एकाने माळा साफ करायला सांगितला होता. खूप मजा यायची. आणि पैसे किती मिळायचे? काय 4 आणे, 8 आणे, 1 रुपया. अरे पण आत्ताच्या 10 रुपयाची किंमत होती तेव्हाच्या 4 आठाण्यांना.
पण मग आम्ही आता काय करू? तुम्हाला आता बाहेरही पाठवता येत नाही, कारण तेव्हासारखी परिस्थिती आता राहिलेली नाहीये आणि संकल्पनाही बदलल्या आहेत. आता काय, मुलं आपली समर जॉब करतात. हो हो, कॉलेजमध्ये गेल्यावर घेणार आहे मी समर जॉब. मी पण. पण नाना आजोबा आता सांगा ना काय करू ते. तुम्ही असं करा, तुम्ही आपल्या घरातल्याच माणसांची कामं करा. तुम्ही आपल्या घरातल्याच माणसांची कामं करा. हो पण आम्हाला करू देणार नाहीत ती. हो, आणि आम्ही काय काम करू? तुम्ही असं करा, आपल्या घरातली माणसं काय काय कामं करतायत ते जरा बघा. त्यातली कुठली कामं तुम्ही करू शकणार आहात हे ऑब्झर्व करा आणि मग ती कामं अंगावर घ्या. काय जमेल? हा. कोण हवंय आपल्याला? काय रे आदित्य, नाही, मला तर वाटतं की आपली ओळखच नाही एकमेकांची. तू असं बोलणार असशील ना तर ठेवते मग मी फोन. कशासाठी केला होता फोन? कशासाठी म्हणजे? कशासाठी फोन करतो आपण एकमेकांना? तुलाच माहित. नाही, आपलं बोलणं होतच कुठे हल्ली. जाऊ दे, 2-3 दिवस चुकामुक होते म्हणून फोन केला तर तू असं बोलतोयस. जा, मी ठेवते फोन. ठेव.